द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। निष्काम कर्मयोगाचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबांच्या दशसूत्री विचारधारेतून प्रेरणा घेत श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष व नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार सेवाव्रती बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात तसेच मुंबईतील दानशूर व्यक्तिमत्व नितीनजी दळवी यांच्या विशेष पुढाकारातून अमरावती व अकोला जिल्ह्यातील 9868 गरजू विद्यार्थ्यांकरिता संत गाडगेबाबा मोफत शैक्षणिक साहित्य वाटप हा उपक्रम अत्यंत सुनियोजित पद्धतीने राबविण्यात येत आहे। या उपक्रमाअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार, दर्यापूर तसेच अकोला जिल्ह्यातील तेल्हारा व मूर्तिजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमधील आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येत आहे। यामध्ये नोटबुक, रजिस्टर, आलेख वही, चित्रकला वही, पेन, पेन्सिल, कंपास, रबर, शार्पनर, स्केच पेन यासह शाळकरी मुलांसाठी आकर्षक चॉकलेट व बिस्किटे यांचा समावेश आहे। फक्त विद्यार्थ्यांपुरतेच नव्हे तर प्रत्येक शाळेला संत गाडगेबाबांची सुंदर मूर्ती भेट देण्यात येत असून शाळेतील महिला सेविकांना साडी चोळी भेट देऊन गौरवपूर्ण सत्कार केला जात आहे। यासोबतच खेडेगावातील गरजू महिलांना देखील साडीचे वाटप करण्यात येत आहे। संत गाडगेबाबा स्वतः निरक्षर असूनही कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असत। त्याच परंपरेला पुढे नेत गरीब व वंचित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचा लाभ मिळावा या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे बापूसाहेब देशमुख यांनी सांगितले आहे। मुंबईतील दानशूर नितीनजी दळवी यांनीही या प्रसंगी सांगितले की सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात 60 शाळांची निवड करून एकूण 9868 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण केले जात आहे। यामुळे तळागाळातील विद्यार्थ्यांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणण्यास मदत होईल। या अभिनव व सेवाभावी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक सागर देशमुख, संचालक गजानन देशमुख, शिक्षक गोपाळ ढोरे, अतुल रेडे, संजय राऊतकर, नितीन गावंडे, सतीश टाले यांच्यासह श्री गाडगे महाराज संस्था नागरवाडी येथील सेवक मंडळांनी विशेष परिश्रम घेतले आहे। या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांकडून मनपूर्वक कौतुक व्यक्त करण्यात येत आहे। सुयोग गोरले, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, चांदूर बाजार।